झालं का ते दर्शन? हो झालं की दर्शन, आता झालं दर्शन. बर बर बर. मग मोरेश्वर सकाळच्या बारीक दर्शनाला आलाय मंदिरावर. मामा हा? दिवसाची सुरुवात करायच लागते घेऊन येऊ दर्शन घेऊन. नाही सुरुवात करावी लागते हा. पण अलीकडं व्हायचं तुमचं मंदिरावर येणं जास्तच वाढलंय आमच्या डोक्यात आले. आता मामा माणसाच्या अपेक्षा वाढल्यावर मंदिरावर यायला लागतंय ना. हो बरोबर बरोबर. तुझ्या अपेक्षा मला माहिती आहेत की कोरोना काळापासून लग्न होत नव्हतं. लग्न व्हावं म्हणून मंदिरावर येत होता. त्यानंतर नोकरीचा प्रॉब्लेम आला. पुन्हा नोकरीला यावं म्हणून मंदिरावर यायला लागला. मोरेश्वर आता काय पोर व्हायला पण मंदिरावर आलाय का? मामा दवाखाना करून कटाळ काय फरकच पडत. आयुर्वेदिक वाली बी त्याला बी काय फरक पडत आहे. ते म्हणली ही तेल घ्या ती तेल घ्या सगळं करून बघितलं काय फरक पडणार मामा. अरे बावळाटा तेलानं कुठं फरक पडतो का? जराशी जराशी प्रयत्न मामा बस प्रयत्न करतोय पण आपल्या काय हातात आहे का? देवाच्या हातात आहे ते. ते बी बरोबर आहे. देवाच्याच हातात असतं म्हणा. अरे असं प्रयत्न करायचं ना कंबर घायला आली पाहिजे. अवघडच आहे. बरोबर आहे. तुला एक काम सांगू का? मुलांसाठी प्रयत्न झाले का नाही? हे बघ परमेश्वराची फक्त साथ लागते. प्रयत्न आपण करायचा असतात. ठीकच काय तू त्या टीव्हीवर बघितलं का असा फिरणारा पंखा थांबवून आशीर्वाद देणारा ते लड्डू मुत्या? हो लड्डू मुत्या बघितलाय की बघितलाय का? हो. अरे त्यांना आशीर्वाद दिलेला खरा ठरत असेल किंवा नसेल आपल्याला माहित नाही. पण आपल्या गावाच्या वरत त्या गोष्टीवर ना 2-3 दिवस झालं एक साधू आलेला आहे. साधू त्यानं जर आशीर्वाद दिला का नाही कसली काम होते त्या बिगर मोटरचं हिरीतलं पाणी वर काढतोय गडी. तो होता काय नका तुला काय सांगायचं. सांगताय तुम्ही ते बादलीने काढत असेल. बादलीनं नाही असा मंत्र टाकला की आतलं पाणी बाहेरच. तो होता खतरनाक स्वामी आहे. तू त्याची गाठ घेऊन चालू येत नाही. मला माहिती असतं तर गेलो असतो घेऊन मी. अरे वेड्या त्या लड्डू मुत्यानं कसा अख्या भारतात खळबळ माजवली होती तसा शिवबी स्वामी आहे. त्या स्वामीचं नाव माहितीये का? काय तो लड्डू मुत्या ही लड्डू मुथ्थी असतं नाव असतं कुठं? येडाय का काय विचार की आम्ही आता परवा दिवशी आम्ही घेऊन जाणार. गेलतो का नाही? आपण दोघच घेतो. असं पीठ असं आमच्या पुढे टाकलं ताटात भाकरी. तो होता डायरेक्टच. मामा त्या लड्डू तिकडे गेल्या तरी पोरं होते. अरे 100% होतेली. त्यानं नुसता तुला अंगाला लावाय दिला का नाही जिथल्या तिथं लावायचा चालीच पोरं मग समज. बरोबर. पण मोरेश्वर तू त्यांना घेऊन जा बर का? कारण मला इकडं काम आहे जराशे. ते मैतीला जायचंय मला. आमच्या ते मामाचं गाडा वारलं या. तो गाता गाढवाच्या मैतीला कोण जात का? आला का त्याला आयुष्यभर त्या गाढवानं साथ दिली आपल्याला. बोकांडी वज व्हायलं मग माणूस एखादा साथ देत नाही. माणूस आपल्याला कमी समजतो तरी आपण त्याला साथ देतो. आणि मुख्य जनावरांच्या नको जायला. मी तिकडे जातो तू ह्याला तिकडे घेऊन जा. तू बरं का तिथं तिथं कालवा गोंधळ अजिबात करायचा नाही. आणि महत्वाची गोष्ट बर का या महाराजांना आहे का नाही ती असं दोन्हीत मिळून महाराज आहे का नाही त्या महाराजांना बाकीच्या देवाधिकाचं नाव घेतलं ना कसलंच खपत नाही. तिथं गेल्यावर ना हात जोडायचं ओरडायचं आणि चरणा पडायचं. डायरेक्ट म्हणायचं लड्डू मामा जायचंय तिकडं लड्डू तिकडं. गाडी आहे का तुमच्याकडे? बघ मोरेश्वर माझ्याकडे गाडी आहे. तुझ्याकडे बैल आहे ती का? काय मामा गाडी माझी मोटरसायकल. गाडी कशाला लागती? इथं तर जायचंय. जाऊ का? नाही जावा वेळेत जावा. मी पण इकडे जातो ना तिकडे ती मला अजून तयारी करायची. गाडवाच्या चांगलं पाया पडा. हो चला.
बघितलं का पाहुणे? माणुसकीला किंमत माझ्या मोरेश्वराकडे. माणुसकीला किंमत. हा मोल मला सांग, आपल्याकडे 10 रुपये असलं तर आपण एक चहा घेतोया आणि सगळे मिळून पितोया. मग काय तर पितोय का नाही? मग काय तर आज मला सांग, त्याला जवळजवळ 2 का पावणे 2 लाखाचा मसला लागलाय. होय हा आपल्याला म्हणून तुला स्वतः दिला नाही. आपल्या समोर गाणं कसं जातो, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. सोना बी नाही. आणि आज मटका लागला 3 दिवस तर आहेत आपल्या इथं चहा प्यायला का आपल्याला भजी तरी कवा सांगितलं का? नाही कवाच नाही लागा. आणि आपण वेळ घेतली, आपल्याला एक घास होतो त्याला 4 घास होते तर खायचं. मग काय तर हे बघा, त्यानं आपल्या बरोबर गद्दारी केली का नाही? काय आपण त्याला बरोबर फुला लावायचा, चांगला लावायचा. हे बघ माझ्या डोक्याची गाडी आहे. त्यानं आपल्याला असं चुना लावलाय का नाही, मी सांगतो त्या पद्धतीने त्याला चुना लावायचा. कसं लावायचा तुला सांग का? कान करा इकडे. कळलं का? ठरलं बरं का? आणि कोणाला आपण सांगायचं नाही, फक्त गोष्ट तिघांनाच माहिती. कळलं ना? बराबर त्याला काटा काढायचा ना, मग त्याला कळेल मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं कसं असतं ते. काय मग ठरलं ना? ठरलं. निघायचं का? चला चला.